ओम सतनम जयेश गुरुजी कॉलेज बड़े दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत संत्रनाथ साहब कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजरी गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज 984 दोघादेशालक निरंजन आदेश. थंबनेल पाहिल्याच्या नंतर आपल्याला कळालेलं असेल की आजचा भाग हा विशेषतः आगामी होणारी दत्त महाराजांच्या दीक्षेसंदर्भात आहे. ही दिली जाणारी दत्तमाला मंत्र दीक्षा कशी असेल, त्याचं स्वरूप काय आहे, या सर्व गोष्टी तर आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण ही दीक्षा जाहीर का केली ते सुद्धा आपण समजून घेऊयात. अनेक वर्षांपासून, अनेक महिन्यांपासून अनेक नाथ साधक, दत्त साधक हे दत्तमाला मंत्र या दीक्षा घेण्याविषयी किंवा दत्तमाला मंत्र हे कशा रीतीने तिचे अनुष्ठान साधना केले गेले पाहिजेत, कशा रीतीने मी दत्त महाराजांची साधना करू शकतो जी विशेषतः प्रभावी असेल, अशी वारंवार विचारणाही होत होती. लाईव्हच्या माध्यमातून असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल. या अनुषंगाने या सर्व भक्तांचा, श्रद्धाळूंचा विचार विश्वासात घेता आज दत्त दीक्षा मी जाहीर करत आहे. बरं, आता ही दत्त दीक्षा म्हणजे काही गुरुदीक्षा आहे का, किंवा याचं स्वरूप काही गुरुदीक्षाप्रमाणे असणार आहे का, तर मुळामध्ये असं नाही आहे. ही दिली जाणारी जी मंत्र दीक्षा असेल ती दत्तमाला मंत्र दीक्षा असणार आहे, जी की तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता. पहा, आपल्या पुराणांमध्ये अनेक मंत्र दीक्षा या सांगितलेल्या सुद्धा आहेत. इवन तुम्ही ओम नमः शिवाय जरी पंचाक्षरी मंत्र हा घोकत असाल तरी सुद्धा हा मंत्र गुरुदीक्षित असावा असं सुद्धा विधान आपल्याला शिवमहापुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. दत्त महाराजांचे जे मंत्र आहेत, ज्याच्यामध्ये विशेषतः तांत्रिक मंत्र येतात, त्याच्यामध्ये दत्तमाला मंत्र हा विशेष प्रभावी आहे आणि एक स्वतःचं वेगळं अस्तित्व किंवा स्थानसुद्धा निश्चितपणे निर्माण करतो. आता दत्तमाला मंत्र याचा अर्थ काय आहे ते आपण समजावून घेऊयात. जिथे माला हा शब्द येतो त्यावेळेस याचा अर्थ होतो की अनेक असलेल्या बीज अक्षरांचा एकत्रित असलेला समूह जो एका मंत्रामध्ये ओवला जातो किंवा एका मंत्रामध्ये तो बांधला जातो, त्याला माला मंत्र म्हटलं गेलेलं आहे. शास्त्र तर आम्हाला हे सुद्धा सांगते की कमीत कमी 9 जर बीज मंत्र एकत्रित येत असतील किंवा इवन त्याच्याहूनही जास्त एकत्रित येणाऱ्या सर्व बीज मंत्रांच्या समूहाला माला मंत्र हे नाव दिले जातं किंवा ते माला मंत्र या नावाने संबोधले जाते. त्यामुळे दत्तमाला मंत्र म्हणजे हे फक्त दत्त संप्रदायातच आहे का, तर असं नाही आहे. नाथ संप्रदाय असेल, शाक्त संप्रदाय असेल, शिव असेल किंवा शैव असेल, यांच्यामध्ये सुद्धा अनेक माला मंत्र हे येतात. असे अनेकसे उदाहरण आहेत की अनेक देवी देवतांच्या उपासनामध्ये, साधनांमध्ये माला मंत्रांचे स्वरूप हे आलेले आहे. याच अनुषंगाने दत्त उपासनेमध्ये, दत्त साधनेमध्ये सुद्धा माला मंत्र साधना ही विशेष प्रभावी मानली जाते. दत्त महाराजांच्या स्वरूपाविषयी किंवा मंत्रांविषयी लहानापासून थोरा मोठ्यांपर्यंत आपल्याला बेसिकली जो सर्वात आवडता एक जप आहे तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इझिली आपण म्हणून जातो श्री दत्तात्रयाय नमः किंवा श्री गुरुदेव दत्त. म्हणजे ज्या दत्त महाराजांच्या नावामध्ये नकारात्मकता किंवा कोणत्याही पद्धतीचं भय समाप्त करण्याची ताकद आहे. आणि विशेषतः दत्त महाराज हे दैवत असलेले किंवा दत्त महाराज हे जे दैवत आहेत हे नकारात्मक ऊर्जा किंवा भूतबाधा किंवा असे काही तामसिक तत्व यांना मारणारे दैवत हे संबोधले गेलेले आहेत. दत्त महाराजांचा अवतार जसा कडक, ज्या अनुषंगाने सर्वच्या सर्व वाईट शक्तींवरती किंवा भूतप्रेत पिशाचांवरती अनुशासन करणारा सदैव मानला गेलेला आहे. याचंच हे प्रतीक आहे की गाणगापूर या क्षेत्री ज्यावेळेस तुम्ही आरतीला उभा राहता किंवा गाणगापूर या क्षेत्री ज्यावेळेस दुपारची आरती होते तेव्हा अनेक जे बधित व्यक्तिरेखा असतात त्यांच्या अंगामध्ये शक्ती खेळायला सुरुवात होतात. त्यामुळे ब्रह्मराक्षस असो किंवा तामसी तत्व असो किंवा भूतप्रेत पिशाच असो, यांच्यावरती मात करण्यासाठी दत्त साधना ही सदैव प्रभावीसुद्धा राहिलेली आहे. दत्त महाराज म्हणजे साक्षात नवनाथांमधील काही नाथांचे गुरुसुद्धा हे निश्चितपणे आहेत. यांना महागुरुसुद्धा म्हटले गेलेलं आहे. अलीकडच्याच दशकामध्ये होऊन गेलेले एक सिद्ध पुरुष बाबा केनारामांच्या बाबतीमध्ये एक संदर्भ खूप सुंदर येतो. सर्वप्रथम आता हे नाव अनेकांना नवीन असेल की बाबा केनाराम नक्की कोण, तर आघोर संप्रदायामध्ये सर्वात महारथ हासिल असलेले सिद्ध पुरुष जे या कलियुगामध्ये अलीकडच्याच दशकामध्ये होऊन गेलेले ते म्हणजे बाबा केनाराम आहेत. यांचं वास्तव्य हे काशी या क्षेत्री मानले गेलेलं आहे. असं म्हटलं सुद्धा जातं की बाबा केनाराम यांचे सुद्धा गुरु हे साक्षात दत्त महाराज होते. या अनुषंगाने दत्त महाराजांचं नाव असेल, दत्त महाराजांचे मंत्र असेल किंवा दत्त सांप्रदायिक काय फक्त सात्विक पूजन प्रणालीसाठी किंवा फक्त नामघोष किंवा जय जयकार करण्यासाठी नाही आहे.
तंत्रशाखेमध्ये दत्त महाराजांचं एक पद्धतीचं वर्चस्व किंवा दत्त महाराजांबरोबर गोरक्षनाथ महाराजांचं वर्चस्व हे सदैव राहिलेले आहे. मुळामध्ये दत्त महाराज असताना जे एक यतिरूप आहेत, जे दिगंबर आहेत. दत्त महाराजांचं स्नान हे काशी क्षेत्रे असेल, माहूर या क्षेत्री निद्रास्थान आहे, तर दुपारचं जे भोजन आहे हे कोल्हापूर या क्षेत्री मांडले गेलेलं आहे. या अनुषंगाने दत्तात्रयांची जेवढे साधना केल्या जातात, जे दत्त सेवक असतात, दत्त भक्त असतात, यांच्या साधनेमध्ये विशेषतः दत्तात्रय महाराजांचा जप असेल, गुरुचरित्राचं वाचन असेल, हे सदैव राहिलेलं आहे. त्यामुळे अदृश्य शक्तींवरती नियंत्रण ठेवणारे दैवत हे दत्त महाराज आहेत, याच्यामध्ये तीळमात्र शंका नाही आहे. दत्त महाराजांच्या सेवेमध्ये, साधनेमध्ये हा सुद्धा खूप मोठा फायदा खऱ्या अर्थानं साधकांना होताना अनेक वेळा पाहण्यात आलेला आहे की ज्या घरामध्ये दत्त महाराजांची साधना सेवा होते त्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा किंवा भूत प्रेत पिशाच हे सहसा होत नाहीत. अनेक व्यक्तिरेखा हे मनशांतीच्या शोधामध्ये असतात. सर्वस्वी असून सुद्धा मन हे शांत नसते. त्यावेळेस दत्त महाराजांची केलेली साधना ही मनशांतीसाठी विशेषतः प्रभावी मानल्या गेलेली आहे. पुराणांमध्ये सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी दत्त महाराजांचा उल्लेख पाहायला मिळतो. गुरुचरित्रामध्ये कशा रीतीने अनेक ठिकाणी दत्त महाराजांच्या कृपेने भूतबाधा या दूर झालेल्या आहेत याचे वर्णन प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. मार्कंडेय पुराणामध्ये तर दत्त महाराजांना दैवी संरक्षक शक्तीचे प्रतीकसुद्धा मानले गेलेले आहे. तर भागवत पुराणामध्ये दत्त महाराजांना सिद्ध आणि सर्व शक्तिमान महागुरू मानले गेलेलं आहे. त्यामुळे दत्त महाराजांची ज्या सेवा केल्या जातात त्याच्यामध्ये विशेषतः गुरुवार असेल, गुरुवारी दत्त महाराजांचं दर्शन असेल, भर दुपारी 12ची होणारी किंवा सायंकाळची होणारी आरती असेल, याला विशेष महत्त्व तर आहेच आहे. याचबरोबर घराघरांमध्ये अनेक ठिकाणी दत्त बावन्नी याचं सुद्धा वाचन केलं जातं. गुरुचरित्र हा तर आद्य ग्रंथ आहेच आहे. याच अनुषंगाने दत्त महाराजांविषयी अनेक साधक घरे हे साधना करताना, दत्त महाराजांची पूजा सेवा करताना, इवन देवाऱ्यामध्ये दत्त महाराजांची मूर्तीला दररोज पूजा घालण्यासाठी सदैव समर्थ राहिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ते पूजनसुद्धा करतातच. याच अनुषंगाने मी आजच्या या विशेष भागामध्ये जी दीक्षा जाहीर केलेली आहे ती दत्तमाला मंत्राची दीक्षा आहे. अत्यंत प्रभावी, गूढ अर्थ असलेली, कशा रीतीने ही साधना केल्या गेल्या पाहिजेत, कशा रीतीने दत्तमाला मंत्र हा तुमच्या असलेल्या इप्सित मनोकामनाच्या पूर्तीसाठी प्रभावी ठरू शकतो. दत्तमाला मंत्रामध्ये कशा रीतीने काही गोपनीय विधान येतात, कशा रीतीने दत्तमाला मंत्राचे स्फुट वर्णन येतात, कशा रीतीने आपण दत्त महाराजांच्या दत्तमाला मंत्राद्वारे जवळ जाऊ शकतो, सिद्धी असेल किंवा एखाद्या कार्याची साध्यता असेल, ह्या सर्व गोष्टी प्राप्त करू शकतो. या सर्व गोष्टी बारकाईने मी शिकवण्याचा प्रयत्न या दत्तमाला मंत्र दीक्षामध्ये करणार आहे. तुम्ही जाणून आहात की यापूर्वी जेवढ्या दीक्षा दिल्या त्या सूक्ष्म पद्धतीने त्यातले गूढ असतील, मथार्थ असतील किंवा उपाय असतील, हे सर्व तुम्हाला समजावून सांगून तुम्हाला शिकवलेले आहेत. याचेच हे परिणाम होते की सर्वस्वी दीक्षा जेवढ्या दिल्या गेल्या त्या दीक्षेपासून अनेकांना लाभ हे झालेले आहेत. त्यामुळे अनेकांकडे जेवढ्या दीक्षा दिल्या, अनेक साधक असे आहेत आत्तापर्यंत दिले गेलेले जेवढ्या दीक्षा आहेत ते सर्व त्यांनी घेतलेले सुद्धा आहेत. त्याचे अनुष्ठानसुद्धा त्यांच्या घरामध्ये आहेतच आहे. शेवटी जे मी तुम्हाला शिकवत आहे हे एक पद्धतीचे अस्त्र आहेत. पुनीर तुमच्या पाठीमागे तर लावलेलं आहे आणि त्या पुनीरमध्ये अनेक पद्धतीचे अस्त्र हे धनुर म्हणजेच बाणाप्रमाणे आहेत, जे दीक्षा स्वरूपामध्ये मी तुम्हाला प्रदान केलेले आहे. त्यातीलच एक अति तीव्र असलेला बाण म्हणजेच दत्तमाला मंत्र आहे. त्यामुळे धन, यश, ऐश्वर, मानसिक शांती, इवन पितृदोषांसाठी शांती, इवन जे काही तुमच्या समस्या असतील त्याच्यातून मुक्ततेसाठी, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी आणि विशेषतः दत्त महाराजांच्या आध्यात्मिक जगताशी जोडल्या जाण्यासाठी दत्त मंत्र साधना ही निश्चितपणे प्रभावी आहे. आता येऊयात की दीक्षा नक्की कधी दिली जाणार आहे. सर्वप्रथम दीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार आहे हे आपण समजावून घेऊयात. तुमच्यापैकी बरेच साधक हे नव्याने जोडलेले असू शकतात. त्यामुळे दीक्षा हा शब्द आल्याच्यानंतर बऱ्याच वेळा गफलत होताना दिसते की म्हणजे हे गुरुमंत्र दीक्षा आहे का, आम्हाला गुरुजींपर्यंत यावे लागेल का, अशा अनेकशे प्रश्न मनामध्ये उद्भवतात. हे विशेषतः नवीन साधकांसाठी सांगत आहे जे नव्याने या चॅनलशी जोडलेले आहेत. पहा, ज्या दीक्षा दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन दीक्षा या सदैव तुम्हाला मी दिलेल्या आहेत. याच अनुषंगाने ही दीक्षासुद्धा ऑनलाईन स्वरूपाने असणार आहे झूम या ॲपद्वारे. यासाठी तुम्हाला कुठेही येण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून अगदी 1-1.5 तासाच्या कालखंडामध्ये ही संपूर्ण दीक्षा ज्या दिवशी ठरलेला दिवस असेल त्या रात्रीही शिकवू शकता. ही दीक्षा लाईव्ह स्वरूपामध्ये घेण्यात येते झूम या ॲपद्वारे. विशेषतः सर्व दीक्षांप्रमाणे या दीक्षेचं सुद्धा तुम्हाला रेकॉर्डिंग हे दिलं जाणार आहे. सेकंड पॉईंट येतो की दीक्षा कोण घेऊ शकतं. अनेकांना प्रश्न उद्भवतो की आम्ही गुरु केलेले आहेत किंवा आमचे गुरु आहेत किंवा आम्ही गुरुच केलेले नाही आहेत.
मग आम्ही या दीक्षा घेण्यासाठी पात्र ठरू शकतो का? तर निश्चितपणे तुम्ही गुरु केलेला असेल किंवा गुरु केलेला नसेल, तुम्ही ही दीक्षा घेऊ शकता. मुळात दत्त महाराजांनी स्वतः 24 गुरु केलेले वर्णन आम्हाला शास्त्रामध्ये सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे तुमच्याकडे गुरु स्वतः तुम्ही केलेला असो किंवा गुरु केलेलेच नसेल तरी सुद्धा ही दीक्षा तुम्ही बेझिझकपणे घेऊ शकता. सेकंड पॉईंट येतो की याच्यामध्ये काही अगदीच कठोर नियम असतात का, किंवा आमच्या घरामध्ये मांसाहार असतो तर मग आम्ही ही दीक्षा घेऊ शकतो का? तर तुम्ही शाकाहारी असो अथवा मांसाहारी असो, तुम्ही ही दीक्षा ग्रहण करू शकता. शेवटी साधना आहे, अनुष्ठान आहे. ज्यावेळेस आपण घरामध्ये देवदेव करतो, घरामध्ये एखाद्या देवी देवतेंची साधना उपासना करतो, त्या दिवसापुरतं तर आपण नॉनव्हेज हे खात नाही. याच अनुषंगाने तुम्ही जरी नॉनव्हेज खात असाल तर दत्त महाराजांच्या या साधना करताना तुम्ही त्या दिवसापुरतं तरी नॉनव्हेज करायचं नाही आहे किंवा तो आहार तुम्हाला घ्यायचा नाही आहे. व्हेजिटेरियन असो अथवा नॉन व्हेजिटेरियन असो, तुम्ही ही दीक्षा अवश्यपणे घेऊ शकता. स्त्री असो पुरुष असो, दीक्षा घेऊ शकता. अनेकांच्या मनामध्ये हा सुद्धा समज आहे किंवा गैरसमज आहे बरेच वेळा की दत्त महाराज हे ब्रह्मचारी दैवत असल्यामुळे वैराग्यधारी किंवा ब्रह्मचारीच व्यक्तिरेखा दत्त महाराजांची साधना करू शकतात, तीव्र तप अनुष्ठान करू शकतात. तर हा मुळामध्ये खूप मोठा गैरसमज आहे. दत्त संप्रदाय हा घराघरांमध्ये पोचलेला आणि घराघरामध्ये भक्तिभावाने उपासित असलेला संप्रदाय आहे. दत्त महाराज हे करुणा सिंधू आहेत. शेवटी हे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एक त्रिगुणात्मक असलेले स्वरूप आहेत. ज्याप्रमाणे विष्णुदेवता या सृष्टीचे संचालन करतात, ब्रह्मदेव हे सृष्टीची उत्पत्ती करतात, तर सृष्टीचा विलय हा महादेवांमार्फत केला जातो. तशी ही त्रिगुणात्मक असलेली शक्ती म्हणजे दत्त महाराजांची आहे. या दीक्षेपासून विशेषतः हा सुद्धा लाभ तुम्हाला होणार आहे की अनेकांच्या ज्या समस्या विशेषतः आध्यात्मिक क्षेत्राच्या रिगार्डिंग असतात, सुरुवात असेल, मध्य असेल किंवा अनेक वेळा साधना बंद पडलेले असतील, अशा वेळीसुद्धा दत्त महाराजांची केली जाणारी साधना ही विशेष फलदायी मानली गेलेली आहे. तुम्हाला तुमच्या गुरुपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा दत्त महाराजांची साधना ही विशेष फलदायी मानले गेलेली आहे. नवग्रहांमधले विशेषतः बृहस्पती देवता हे तुमच्या पत्रिकेला मजबूत करण्यासाठी सुद्धा आणि शनी देवता सुद्धा पत्रिकेला चांगले प्रभावित होण्यासाठी सुद्धा दत्त महाराजांची साधना ही विशेष प्रभावशाली मानली गेलेली आहे. तेव्हा दत्त महाराज हे तुमच्या असलेली कोणतीही इच्छा असेल, मनोकामना असेल, शेवटी कामधेनू हे दत्त महाराजांबरोबर असेल तर 4 वेद हे 4 श्वानांच्या रूपाने दत्त महाराजांबरोबर चालतात. या अनुषंगाने तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्याची पूर्ती करणारी ही साधना किंवा हे अनुष्ठान तुम्हाला ऑनलाईन या स्वरूपामध्ये शिकवलं जाणार आहे. त्यामुळे आता ही दीक्षा कधी होणार आहे हे सर्व जे व्यक्तिरेखा याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करतील, दीक्षेमध्ये सहभाग घेतील, त्यांना लवकरच व्हॉट्सअपद्वारे सूचित केलं जाईल. दीक्षेची तारीख ही अजून ठरलेली नाही आहे, परंतु लवकरच ती तारीख तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे ज्यांनी या दीक्षेमध्ये भाग घेतलेला आहे त्यांना ती पाठवली जाणार आहे. या अनुषंगाने फर्स्ट कम फर्स्ट एनरोलमेंट या बेसिसवरती ही दीक्षा असणार आहे. त्यामुळे तुम्ही जो नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याच्यावरती कॉल करून या दीक्षेमध्ये रजिस्ट्रेशन हे करू शकता. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली साधकांच्या किंवा भाविकांच्या मनामध्ये असलेली दीक्षा जी दत्तमाला मंत्र दीक्षा आहे ती मी जाहीर केलेली आहे आणि मी सर्वांना वेलकम करतो की अवश्यपणे या दीक्षेपासून तुम्ही स्वतः तुमच्या परिवारातला प्रत्येक सदस्य हा लाभ घेऊ शकता. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनाम आदेश गुरुजी को आदेश अलग निरंजन आदेश.